आपल्याबरोबर राज्याचे कॅबिनेट मंत्री अनिल पाटील आहेत। पाटील साहेब, तुम्ही गेल्या 2 दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये फिरताय। काय नेमकी परिस्थिती पाहायला मिळते? विशेषतः राष्ट्रवादीमध्येच 2 गट पडले। राष्ट्रवादीचा अधिकृत चिन्ह पक्ष तुम्हाला मिळालेला आहे। आता सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा वहिनी पवार अशी थेट लढत आपल्याला मतदारसंघामध्ये पाहायला मिळते। तुमचं काय नेमकं या सगळ्या मतदारसंघातली परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळाली? नाही, आता याच्यामध्ये प्रामुख्याने 2 ते 3 गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत। एक तर म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांना देशाचं पंतप्रधान तिसऱ्यांदा करायचं याची आपुलकी प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्हाला बघायला मिळते। आणि दुसरा एक विषय, गेल्या 30-35 वर्षापासून विकासाचा झपाटा बारामती मतदारसंघामध्ये अजितदादांच्या माध्यमातून सातत्याने जो बघायला मिळतोय त्याचा इम्पॅक्ट आज मतांच्या रूपामध्ये होताना प्रामुख्याने दिसतोय। त्यामुळे ही लढत यापूर्वी 2009 पासून तर 2019 पर्यंत सुप्रियाताई जरी उमेदवार असायचे ते पण त्याचे करता धरता प्रचार प्रमुख किंवा सगळी यंत्रणा राबवण्याचं काम आणि त्यांच्या विकासाची जबाबदारी घेण्याची प्रामुख्याने जबाबदारी ही अजितदादाच घेत असल्यामुळे म्हणजे आतापर्यंत सुप्रियाताई ज्या विजय व्हायच्या त्या अजित अजितदादांच्या प्रयत्नांमुळे किंवा अजितदादांचं असलेलं विकासाचं धोरण स्पष्टोक्तेपणा याच्यामुळे सुप्रियाताई आजपर्यंत निवडत होत्या। आणि इलेक्शन ते इलेक्शन एवढाच त्यांचा संपर्क प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी केवळ मतं मागण्याकरता सुप्रियाताई जात होत्या। त्यामुळे फार प्रचंड मोठ्या प्रमाणावरती रोष मतदारांमध्ये आम्हाला प्रामुख्याने बघायला मिळाला। तुमचा आकडा काय आहे? सुनेत्रा वहिनी किती मतांनी विजय होते? 2.5 ते 3 लाखाच्या पुढेच आकडा असेल आणि सुनेत्रा वहिनी या 2.5-3 लाखांनी विजयी होती। मंत्री चंद्रकांत पाटलांनी जे वक्तव्य केलेलं होते की आम्हाला शरद पवारांचा पराभव जो आहे तो जास्त परिणामकारक आहे, त्यामुळे अजित पवारांवरती बरीच टीका होते की भाजपला शरद पवारांना संपवायचं आहे, त्यामुळे भाजपनं जाणून बुजून घरामध्ये भांडण लावली, पक्ष फोडले आणि थेट सुनेत्रा वहिनी विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत झाली। मुळामध्ये हा लढा जो आहे तो पवार साहेबांच्या विरोधात अजितदादा असा नाहीच आहे किंवा सुनेत्रा वहिनींविरुद्ध सुप्रिया सुळे असा नाहीच आहे। नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी कितपत यशस्वी होता हा खरा लढा आहे। त्यामुळे चंद्रकांत दादा काय बोलले त्याच्याविषयी मला काही माहिती नाही, परंतु खरा लढा जो आहे तो काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदी साहेब हा खरा लढा आहे। त्यामुळे ह्या बोलण्याला काही मला तथ्य आहे असं वाटत नाही। शरद पवार काल साताऱ्यातल्या सभेमध्ये बोलताना असं म्हणाले की आज तुम्ही यशवंतराव चव्हाणांचा फोटो जो आहे तो बॅनरवरती लावता, मात्र यशवंतराव चव्हाण कधीच भाजपसोबत गेले नसते। 10 वर्ष आता जे तुम्ही ज्यांच्यासोबत गेलेला आहात ते सत्तेमध्ये आहेत, यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न पुरस्कार का दिला नाही? मी पहिला मुद्दा, पवार साहेबांनी सुद्धा यशवंतराव चव्हाण साहेबांच्याच नावाने आतापर्यंत राजकीय क्षेत्रामध्ये आपला प्रवास केलेला आहे। पण भारतीय जनता पार्टीला 2014ला पाठिंबा यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव घेऊनच दिलेला होता। याच्या अगोदर मणिपूरमध्ये जर का भारतीय जनता पार्टीला अन्य राज्यांमध्ये समजा त्यांनी जर का पाठिंबा दिला असेल, मग त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांचे विचार पवार साहेबांजवळ नव्हते का? हा प्रश्न असा आहे की आज काळाची गरज आहे, विकासाचं राजकारण देशामध्ये सुरू आहे। देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर ज्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळते, युवकांच्या दृष्टीने पुढच्या पिढ्यांच्या दृष्टिकोनातून आज जो प्रवास केंद्र सरकारचा चाललेला आहे त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचा त्याच्यामध्ये वाटा असला पाहिजे, हाच फक्त हेतू आहे। मात्र ते असं म्हणतात सातत्यानं विचारांची भूमिका मांडतात की यशवंतराव चव्हाण असते तर ते भाजपसोबत गेले नसते। आज तुम्ही यशवंतराव चव्हाणांचा फोटो जो आहे बॅनरवरती वापरताय, त्यावरती शरद पवार माझा हाच प्रश्न आहे की यशवंतराव चव्हाण साहेब असते तर कदाचित 2014ला आपण भाजपला पाठिंबा दिलाच नसता। मग त्यावेळी दिलेला योग्य आणि ह्यावेळी दिलेला अयोग्य, म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार भाजपसोबत गेला नसता, मग पवार साहेबांनी दिला त्यावेळी कसा योग्य होता? हा माझाच त्यांना प्रश्न आहे। मात्र शरद पवारांच्या पाठीमागे सहानुभूती आहे असं सातत्यानं सांगितलं जातं। तुम्हाला वाटतं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवारांना सहानुभूती भेटेल? नाही, सहानुभूतीच्या नावाखाली केवळ फक्त मतदान ओढण्याचा प्रयत्न करतायत, परंतु जनतेला सहानुभूतीपेक्षा आपला विकास कोण करू शकतो, आमच्या पुढच्या पिढ्यांचं भलं कसं होऊ शकतं, आमची सुरक्षितता विकासाच्या माध्यमातून कशी होऊ शकते याच्यावरती जास्त आजकाल नवीन जी पिढी आलेली ती नवीन पिढी प्रामुख्याने ह्या दृष्टिकोनातून बघते। त्यामुळे सहानुभूती हा प्रकार काही मला वाटत नाही। शरद पवारांनी दुसरं एक म्हणजे देवेंद्र फडणवीसांवरती टीका केलेली आहे की सत्तेचा वापर ते कशा पद्धतीनं करतायत। विशेषतः पंढरपूरमधले जे नेते होते शरद पवारांसोबत अभिजित पाटील, ते देवेंद्र फडणवीसांना जाऊन भेटले
शरद पवार असं म्हणाले की काम करण्याच्या बदल्यामध्ये त्यांना धमकी देण्यात आली, एकतर तुम्ही आमचं काम करा अन्यथा तुम्ही तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू, असं थेट राज्याचे गृहमंत्रीच एखाद्या नेत्याला सांगतायत. मग शरद पवार असं म्हणतात की सत्तेचा वापर नेमकं तुम्ही कशासाठी करताय? नाही, आता हा प्रश्न विचारलेला आहे पवार साहेबांना तुम्ही, आणि दुसरी गोष्ट हा प्रश्न परत विचारला पाहिजे अभिजित पाटलांना, त्यांना खरोखर धमकी आली का? आज 400-400 500-500 कोटी रुपये जर का थकलेले असतील आणि त्याची चौकशी होऊन कारवाई जर का बँका करतील किंवा अन्य एजन्सी जर का करेल, मग त्याला आता धमकी म्हणायची का? म्हणजे शासनाचे पैसे समजा जर का कुठेतरी सेव्ह केले पाहिजे, शेतकऱ्यांचं हित बघितलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून बँकांनी किंवा इतर एजन्सीजने उचललेली पावलं जर का असतील तर ती चुकीची म्हणायची का? मग म्हणजे अभिजित पाटील काल देवेंद्र फडणवीसांना जाऊन भेटले. अभिजित पाटील असं म्हणतात की आमचं ठरलंय, मी पक्षप्रवेश करणार नाही, मात्र त्या बदल्यामध्ये मी महायुतीचं काम करणार. याचा अर्थ नेमका काय? म्हणजे बँक एकीकडे कारवाई करते, दुसऱ्या बाजूला ते जाऊन नेते तुमच्या नेत्यांना भेटतात, विशेषतः महायुतीमधले देवेंद्र फडणवीस महत्त्वाचे नेते आहेत, आणि ते बाहेर येऊन सांगतात की आम्ही महायुतीचं काम करणार आहे. म्हणजे प्रेशराईज केलं जातं. म्हणजे तो समजा महायुतीचं काम करायचं किंवा आघाडीचं काम करायचं तो अभिजित पाटलांचा वैयक्तिक प्रश्न आहे. तो राहिला प्रश्न की देवेंद्र फडणवीस साहेबांना कशा करता भेटले ह्या दोघांनाच माहिती असणार आहे. केवळ फक्त बाहेर आपल्या वावड्या उठवायच्या, आपल्याजवळ कुठला हत्यार नाही, कुठलं जनतेचा आपल्या पाठीमागे काही कुठे सहानुभूतीची लाट नाही, म्हणून विषयाला कुठेतरी त्याला माइंड गेम ज्याला म्हटलं जातं, जनतेचं केंद्र जे विचाराची जी दिशा आहे ती कुठेतरी डायव्हर्ट करण्याचा हा एक प्रकार आहे. बाकी तसली कुठली चर्चा झाली असेल असं मला काही वाटत नाही. शरद पवार काल बोलताना असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की मी येताना 2 जणांना सोबत घेऊन आलोय, म्हणजे 2 पक्ष आणलेले आहेत. त्यावरती शरद पवार असं म्हणाले की पक्ष उभं करायला अक्कल लागते, पक्ष तोडायला काय अक्कल लागत नाही, काही क्षणामध्ये पक्ष तोडता येतात. आता हे पवार साहेबांना असं वाटत असेल किंवा देवेंद्र फडणवीसांनी 2 पक्ष आणले, 2 पक्ष त्याचे काही गेलेले नाही, पूर्ण विचार करूनच गेलेले आहेत. ते घेऊन आले, बाजारात गेले आणि 2 कोथमीरच्या जोड्या घेऊन आलेले आहेत, असं काही प्रकार झालेला नसतो. झाला असतो तो पूर्णपणे विचाराच्या अंती झालेला असतो, कुठेतरी उद्रेक झालेला असतो, कुठेतरी अवहेलना केलेली असते. या सगळ्या स्फोटामध्ये एक बॉम्ब जर का लावला तर सुतळीला फक्त आक्काडी लावायची असते, पण बॉम्ब जो तयार करायला लागतो तो दारुगोळा जो प्रत्येकाच्या मनात भरलेला असतो, ती वेळ आली, दिवाळी आली आणि फटाका फुटला. मात्र पवारसाहेब असं म्हणतात की पक्ष उभं करायला अक्कल लागते. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की हा सगळा पक्ष जो आहे तो मी माझ्या ताकदीवरती उभा केला किंवा कार्यकर्त्यांच्या जोरावरती उभा केला, तो पक्ष काही क्षणामध्ये तोडला. पक्ष एक माणूस उभा करतो का? पक्षासाठी असंख्य कार्यकर्ते असतात. गावाच्या ग्राम पातळीच्या प्राथमिक सदस्यापासून तर केंद्र पातळीपर्यंत प्रत्येकाची मेहनत असते, प्रत्येकाचं योगदान असतो. 30-40 वर्ष पक्षाकरता घालवलेले असतात, तेव्हा पक्ष उभा राहिलेला असतो. आणि ज्या वेळेला एकमेकामध्ये जोपर्यंत कम्युनिकेशन राहत नाही, एकमेकामध्ये विश्वासार्हता राहत नाही, तोपर्यंत पक्ष हा उभा राहत नसतो. म्हणजे एकट्या शरद पवारांचं योगदान फक्त राष्ट्रवादीसाठी नाही, असं म्हणता येणार नाही. त्यांच्या एकट्याचं मोठं योगदान असेल, त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं काही कारणच नाही. परंतु पक्ष उभा जर का राहत असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे पक्ष उभा राहतो. शरद पवारांच्या बाजूनी बारामतीकर उभे राहतील की अजित पवारांच्या बाजूने उभे राहतील? पवारसाहेब असं सातत्यानं म्हणतायत की नाही, भाजपनं हे सगळं ठरवून केलेलं आहे, भाजपलाच हे सगळं घडवून करायचं होतं. बारामतीकर कोणाच्या बाजूने उभे राहतील असं तुम्हाला वाटतं, अजित पवार की शरद? मला आत्मविश्वास आहे, बारामतीची जनता जी आहे ती दूरदृष्टी बघणारी आहे. आज मागच्या 35 वर्षापासून अजितदादांनी केलेलं काम, पुढच्या 40-50 वर्षाकरता त्यांचं असलेलं विजन, हे सगळं डोळ्यासमोर ठेवून बारामतीची जनता कल्पना आहे त्यांना. आज 48% केवळ फक्त पाऊस पडणारा बारामती तालुका आपण ज्यावेळी आत्ता प्रत्यक्षात बघतो तर एखाद्या परदेशातल्या शहरात आल्यासारखं आपल्याला वाटतं. हे जे फील आहे हे जनतेला माहिती आहे. हा विकास कोणी केलेला आहे हेही आज जनतेला माहिती आहे. त्यामुळे मला आत्मविश्वास आहे की बारामतीची जनता ही अजितदादा आणि सुनेत्राताईंच्या पाठीमागे उभी राहील. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शरद पवारांची काय भीती वाटते? अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शरद पवारांची काय भीती वाटते का? शरद पवार गेम पलटवू शकतील, शरद पवार बाजी पलटवतील असं नाही? असं असण्याचं काही मला काही कारण वाटत नाही. भीती वाटली असती तर सुरुवातीलाच वाटली असती. भीती वाटण्याचं काय कारण? आज समजा आता तो जमाना गेला, कोणीतरी आला नाना तात्याने सांगितलं आणि गेम पलटला. आजचा जमाना असा आहे
बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. आज आपल्याला विकास दाखवा, आमच्या सोबत उभं राहा, आमच्या पुढच्या पिढ्यांचं भलं कसं होईल त्याचं वस्तुनिष्ठ अहवाल तुम्ही आमच्या समोर मांडा, तर लोक पाठीमागे असतात. आता रात्रीतून गेम पलटला आणि गेम झाला असलं काही होत नाही. मात्र शरद पवार उद्या असंही सांगू शकतात की अजित पवारांना संधी मी दिली, किंवा संजय राऊत असं म्हणतायत की अजित पवारांना शरद पवारांनी संधी दिली नसती तर दूधच विकावं लागलं असतं. आता ह्या गोष्टी संजय राऊत का, संजय राऊतला संधी जर का आत्ता काय अशा पद्धतीने मिळाली, एकनाथ शिंदे साहेब जर का बाहेर गेले नसते तर संजय राऊत साहेबांना कोणी कुत्रं सुद्धा विचारलं नसतं. त्यांनी अजितदादांची बरोबरी करण्याची काही आवश्यकता नाही. आयुष्यामध्ये ते स्वतः कुठे काही अजूनपर्यंत निवडणुकीच्या माध्यमातून बोंब पाडू शकलेले नाहीत आणि एवढ्या मोठमोठ्या गप्पा करतात. त्यांना ह्या निवडणुकीमध्ये 2024च्या विधानसभेची असेल, लोकसभेची असेल, ते सगळं दिसेल. त्यामुळे त्यांनी कोणावर बोलावं एवढा विचार त्यांनी केला पाहिजे. ते नरेंद्र मोदींवर बोलतात, ज्याचे खासदार 5 असतात, तो नरेंद्र मोदी साहेबांच्या 300 खासदार निवडून आणणाऱ्या माणसाच्या विरोधात बोलतात. म्हणजे त्यांच्या बुद्धीची या ठिकाणी कीव केली पाहिजे. शेवटचा प्रश्न, उद्धव ठाकरे तुमच्या महायुतीवरती टीका करण्याची दिवसेंदिवस एकही संधी सोडत नाहीत. ते सातत्यानं 2 उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख करतात की अजित पवार महायुतीमध्ये आल्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हे पाव मुख्यमंत्री झालेले आहेत, आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख सुद्धा चिराट उपमुख्यमंत्री असा केला. उद्धव ठाकरे सातत्यानं तुमच्यावरती टीका करतात की नाही, एकीकडं त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि भाजपमध्ये गेल्यानंतर ते वॉशिंग मशीनमध्ये धुतल्यासारखे होतात. उद्धव ठाकरेंचा काय परिणाम पाहायला मिळेल? मुळामध्ये उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते ते अख्खे मुख्यमंत्रीच नव्हते. हे पाव असतील, आतपाव असतील, अजून काय छटाक असतील, काय जे असतील ते असतील, परंतु तुम्ही स्वतः मुख्यमंत्री ज्यावेळेला होते त्यावेळेला अख्खेचे अख्खे मुख्यमंत्रीच नव्हते. कोण होते मग? मुख्यमंत्री नव्हतेच या राज्याला 2.5 वर्ष. त्याच्यावरती बोललं पाहिजे. कोण पाव आहे का अर्धा किलो आहे किंवा कोण 3 पाव आहे याचा विचार त्यांनी करण्याची आवश्यकता नाही. पण ज्या वेळेला आपल्याला संधी मिळाली त्यावेळेला तुम्ही पूर्ण मुख्यमंत्री कधी झालात 2.5 वर्षात, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. काय परिणाम पाहायला मिळेल का? पण सहानुभूती किंवा जास्त सातत्यानं सांगितलं पक्ष तोडला, चिन्ह चोरलं, ह्या सगळ्या गोष्टींचा हे बघा, सहानुभूती हा जो प्रकार असतो केवळ फक्त माइंड गेम त्याला म्हटलं जातं. यांनी विकासावरतीच बोललं पाहिजे की समजा पवार साहेब जेवढे दिवस सत्तेत असतील तर त्यांनी त्यांच्या काळामध्ये जो विकास केला तो ॲक्सेप्ट आम्हीही केला पाहिजे आणि त्यांनीही बोलला पाहिजे. 2.5 वर्षाची संधी ज्यावेळेला उद्धव ठाकरे साहेबांना मिळाली त्यावेळेला त्यांनी 2.5 वर्षात मी हे केलं का ऑनलाईन केलं केवळ फक्त, हे विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी बोललं पाहिजे. आम्ही ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि त्यांनी ते बोललं पाहिजे. विकासाच्या मुद्द्यावरती कुठलाही त्यांच्याजवळ आज बोलण्यासारखा मुद्दा नसल्यामुळे दिशाहीन मुद्दे ते या ठिकाणी वापरतात. अगदी शेवटचा प्रश्न आहे, बारामतीमध्ये तुम्ही किती सांगत असलात की नाही ही लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे असं सातत्यानं जरी सांगत असले तरी थेट लढाई अजित पवार विरुद्ध आपल्याला शरद पवार पाहायला मिळते. शरद पवारांचं आव्हान तुमच्यासमोर असेल का आणि शेवटच्या क्षणी निकाल काय पाहिला? मुळात बारामतीची लढाई ही आत्मविश्वासाची आहे. बारामतीच्या जनतेला आत्मविश्वास आहे की अजितदादा हे बारामतीमध्ये किंवा बारामतीच्या लोकसभा मतदारसंघामध्ये कायापालट करू शकतात आणि त्याच्यामुळे जनतेला विश्वास आहे. आत्मविश्वास असल्यामुळे जनतेला विश्वास आहे आणि जनतेच्या विश्वासावर आम्हाला विश्वास आहे की आज बारामतीची सीट 2.5 ते 3 लाखाच्या फरकाने त्या ठिकाणी निवडेल. खूप खूप धन्यवाद. तर हे होते मंत्री अनिल पाटील. ते सांगतायत की बारामतीकरांचा विश्वास जो आहे तो अजित पवारांवरती आहे आणि सुनेत्रा वहिनी पवार जे आहेत ते जवळपास 2.5 ते 3 लाख मतांनी विजय होतील असा विश्वास अनिल पाटलांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार नानारेसोन, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.